आपण लॉर्ड्स टाकणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या जितेश सन्माननीय संदेशजी भेरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया जितेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ही स्पर्धा पाहताय आपण आणि पाहता पाहता 6.5 दिवस समाप्त होत आहेत सक्सेसफुली. 6व्या दिवसाचा मध्यान्ह सुद्धा संपत आहे. सेशन क्रमांक 2 सुरू झालाय 6व्या दिवसाचा. दोन्ही संघाचे 12th मॅन या पटकन पहिल्या चेंडूच्या पडण्याच्या आत यायचं आणि आता तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. फिल्डिंग करणारा संघ पाहतोय आपण आडगाव, ज्याने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेऊन बॅटिंगसाठी निमंत्रित केलं आसनगावला. या स्पर्धेची गाडी कुठल्या स्टेशनला रोखतील, कोण रोखतील, आसनगाव की आडगाव की मध्येच थांबेल ते आता आपल्याला बघायचं आहे. मॅच ऑन, लेट्स प्ले, गेम स्टार्ट. समीर गोलंदाज, समीर हवा का झोका. पहिला चेंडू ऑप्टिकच्या बाहेर टाकून खाली ठेवलं, बीट केलं विकेट किपरला आणि पहिल्या चेंडूवरती इथे धाव सुद्धा आलेले आहे. बहुतेक 22ची धाव आहे. येस येस, ओके सर, नो प्रॉब्लेम. कारण बॅट दूरवरतीच होती, बॅट कट नव्हती तिथे. समीरचा पुढचा चेंडू चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला आणि पंच केलाय, बॅकफूट पंच. वाव, चेंडू सुसाट वेगाने डीप कव्हर पॉइंटच्या झोनकडे जात असताना लाजबाब देखना सुंदर चौकार. अग्री काय कुठल्या पण जातीचा असू द्या, पण तो चांगला क्रिकेटर पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ती मागणी असेलच, कारण टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत मित्रांनो. डोंट वरी अबाउट दॅट. आपले मम्मी पप्पा म्हणायचे की काय करणार असतो क्रिकेट खेळून, पण नाही. दिवस बदलले, वेळ बदलली. आधुनिक क्रिकेटमध्ये आता मानधन वाढलं, धावसंख्या वाढते, षटकाराने जबरदस्त सिक्सर. दादा वेखंडे मग ते कशाला मागे येतील, ते सुद्धा विठ्ठलराव साहेबांच्याच नुसार त्यांची सेवा चालू ठेवतील. जनसेवा त्यांच्याकडून चालू आहे. या तरुण वयामध्ये ते सुद्धा अनेकांचे प्रेरणास्थान बनले. तिथे झेल उडाला, पण तो फिल्डर काय करतोय, तो खाली पाहतोय. अरे मित्रा, खाली कुठलेच खास खळगे नव्हते, तुझ्या पायांमध्ये खास खळगे आले, त्याला काय करणार. म्हणतात ना की चांगल्या रस्त्याने चालण्यासाठी तुम्हाला चप्पलची गरज नाही, पण तो काटेरी रस्त्यामध्ये चालण्यासाठी तुम्हाला चांगले बूट घालावे लागतात. पण तो तुमच्या बुटात जर काटा असेल, मग रस्ता चांगला असून फायदा काय, अजिबात नाही. तुमची मानसिकता पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. लक्ष दिलं नाही, झेल घेता आलं असतं तिथे. ह्या संधी असतात. तिथे चेंडू पर्यंत आडवे गेले अगदी ऑफस्टिकच्या बाहेर आणि फॉलो केलं गोलंदाजाने. तिथे नॉन स्ट्राइक एंडला धोका संभवला होता, परंतु बचावले. नॉन स्ट्रायकर गोल टोपी धारण केलेले. जुन्या काळामध्ये सय्यद किरमाणी, सुनील गावस्कर, वेस्ट इंडिजचे खेळाडू अशी टोपीच घालायचे. आता दुर्मिळ होत चालली, परंतु पंचांनी ती इज्जत राखली आहे, कारण त्यांना गोल टोपी जास्त मिळत असते, घालत असतात. नक्कीच पंचांनी ते कार्य चालूच ठेवलेलं आहे. धावसंख्या 13 5 चेंडूंमध्ये. अगदी वाईड यॉर्कर सक्सेसफुली हँडल्ड. वा, चांगला शेवट केला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 13 टीम गावदेवी आसनगावची. पाटील फ्रॉम आडिवली.
राहुल पाटील सुद्धा माझ्या मम्मीच्या मावशीचा नातू आहे बरं का. धन्यवाद. 1001 सर्वांना ज्यांनी भुरळ घातली आहे. राहुल पाटील. मथुरची हवा, परंतु इथे क्रिकेटची हवा आहे. हवासा क्रिकेट या हवेशीर वातावरणामध्ये इथे सुरू असताना इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून जात असताना इथे वाईड इज लॉंग ऑफला कव्हर केला जातो. एकाच सेक्शनमध्ये फेकी झाली आणि तिथे दोन्ही गाड्या आसनगाव आडगावच्या मध्येच थांबल्या. मग काय झालं? ॲक्सिडेंट झाला. फलंदाज बाद, रन आउट. धन्यवाद. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. काय क्रिकेट सुरू आहे. अनेक दिवसांची ही उत्कृष्ट मेजवानी पाहतो आपण. क्रिकेटचा महासंग्राम. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं बिरवाडी हे गाव आणि त्या गावाला लाभलेलं एक निसर्गाचं वरदान पाहतो आपण. चहूबाजूला अगदी हिरवेगार झाडं झुडपं आणि निसर्गाच्या मध्यस्थानी असलेले वसलेले मैदान पाहतो आपण. जणू काय ह्या गावाला निसर्गाने जणू काय परमेश्वराने देणगीत दिलेली आहे. एक देणगी दिली ती स्वर्गीय विठ्ठलराव नावाची. दुसरी देणगी पाहतो आपण या पूर्णपणे गावकऱ्यांची. तिसरी देणगी पाहतो आपण सुंदर क्रीडांगणाची. आणि चौथी देणगी म्हणजे आपलं क्रिकेटचं खेळ पाहायला मिळतंय. हे सुद्धा आपलं भाग्य आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न एकाच ॲक्शनमध्ये गोलंदाजाचा, परंतु सरळ चेंडू वेगाने बंदुकीतून गोळी निसटली आणि चेंडू पोहोचला सरळ अगदी कमान सारखा 4 धावांसाठी. चला सर आलेले आहेत. सोमनाथजी खाडे सर. सव्वा षटक झालाय. 1.3 आणि बघा हा चौकार. दोघांच्या मधून चेंडू गेला आणि इथे लेगस्टिकला सोडून जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. 1.3 षटकच आहेत. धावसंख्या 1ने वाढली 19 वर. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील मित्रांनो सोमनाथ खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्राला 4 चंद्र लावतायत. श्रेयस दादांचा विशेष फोन मनोज सर आज येऊन गेलाय. भरपूर प्रेम आपल्या सर्वांवरती त्यांचं सातत्यानं राहिलंय. मनापासून श्रेयसदादा वेखंडे यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, कौतुक करतोय. पहिल्या फेरीची ही शेवटची मॅच या ठिकाणी सादर होतीये. जबरदस्त द्वंद्व आज सकाळच्या सत्रापासून आपण एन्जॉय करताय. अभिमानाची स्पर्धा आहे. शहापूर तालुक्याच्या, ठाणे जिल्ह्याच्या आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मुकुटावरती निश्चितच मानाचा तुरा रोवणारी ही अभिमानाची स्पर्धा. अर्थातच स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे बाबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचे लाडके नातू श्रेयसदादा वेखंडे यांची ही अद्भुत मेजवानी. मनापासून कौतुक. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब प्रेक्षक राजाची गर्दी आपण पाहत आहे. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं श्रेयसदादा वेखंडे यांच्या वतीनं आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मंचाच्या समोर तुम्ही पाहताय या ठिकाणी चमचमत्या बाईक्स आहेत. चर्चा होत राहील, नक्कीच करूयात. इथे पहा ओव्हर पिच समोर आणि दे धमाका. बॅट्समन दिनेश डीडीच्या बॅटमधनं चेंडू गुल, षटकार. मयूरचं कौतुक करावं लागेल. आज कदाचित त्याच्या भावना भरपूर तो व्यक्त करतोय. संगीताच्या माध्यमातून प्रेक्षक राजाचं चौफेर मनोरंजन. 101 गाणी त्याच्या माध्यमातून वाजतायत. जसं सिच्युएशन तशी गाणी तो वाजवतोय. दुपारचं सत्र आहे, त्याला माहिती आहे लग्नाचा सीझन चालू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये लग्नाच्या कार्यक्रमाची मजा आणि मेजवानी वेगळीच असते. आज आपण पाहताय तर भरपूर तरुण वर्ग क्रिकेटकडे वळलेला आपण पाहताय. व्यावसायिक दृष्टिकोनातून क्रिकेटकडे पाहिलं जातंय. भरपूर लोकांचं उदरनिर्वाह आज या क्रिकेटच्या माध्यमातून
होताना पाहायला मिळतोय. निश्चित क्रिकेटनं आम्हाला काय दिलं या बाबतीत आपण सातत्यानं चर्चा करत असतो. क्रिकेटनं आम्हाला आम्हा सर्वांना तुमच्या आमच्यासारखे तरुण असंख्य मित्र दिले. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हजारो कर्मचाऱ्यांचं, पंचगिरीच्या माध्यमातून हजारो पंचांचं, समालोचकांचं असेल हजारो समालोचकांचं आयुष्य आणि त्यांना उदरनिर्वाह करण्याची सुविधा क्रिकेटनं आपल्याला निश्चितच उपलब्ध करून दिली आहे. चर्चा होत राहील. फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाला मानवंदना देत असताना हा षटकार. वर्षांची परंपरा, अर्थातच ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं हे दर्जेदार आयोजन बिरवाडी ग्रामस्थांची करावं तेवढं कौतुक मित्रांनो थोडं असणार आहे. कारण दरवर्षी तुम्ही या टुर्नामेंटला पाहताय. दरवर्षी नवीन नवीन संकल्पना सातत्यानं मैदानावरती उतरवतात. श्रेयसदादा वेखंडेंच्या माध्यमातून चमचमती बाईक तुम्ही पाहताय, ज्यासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आहे. फटका जबरदस्त होता, मात्र निश्चित दूरवर जाऊन अद्भुत झेल या ठिकाणी टिपलाय. मोठी विकेट मिळतीये. दिनेश मैदानाच्या बाहेर. मित्रांनो, जगामध्ये पैशावाले भरपूर लोक असतात, मात्र आपल्या जवळ असणाऱ्या पैशाचा सदुपयोग करणं, निश्चितच आपल्या स्वहस्तानं थोडंसं दानधर्म करणं किंवा एखाद्या चांगल्या कार्याला तो पैसा लावणं, सामाजिक कार्य करणं हे फार कमी लोकांना जमतंय. त्यातीलच आमचे एक श्रेयसदादा वेखंडे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय चमचमती बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला मिळतीये. हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचा आभार आम्ही व्यक्त करू. तरुणांसाठी नवीन आम्हाला काहीतरी करायचंय, तरुणांच्या स्वप्नासाठी आम्हाला काम करायचंय. यासाठी श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतंय. अर्थातच चमचमती बाईक ज्या ग्रामीण खेळाडूच्या घरी जाईल त्या खेळाडूसाठी नक्कीच आणि त्याच्या घरच्या मंडळीसाठी, कुटुंबासाठी आणि त्याच्या गावासाठी मानाची अभिमानाची गोष्ट असणार आहे. जी बाईक ज्या वेळेला निश्चितच त्या खेळाडूच्या घरी लागेल त्यावेळेला तो आनंद जो आहे ना मित्रांनो, तो आनंद शब्दात वर्णन करण्यासारखा नसतो. फटका चांगला आहे. दर्जेदार बॅटिंग इथं करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. धन्यवाद डीजे. आम्ही विनंती करतोय ई स्टार कोसले टीमचे कॅप्टन, गोठेकर टीमचे कॅप्टन, गंगा रोडचे कॅप्टन, त्याचबरोबर झेंडा आटगावचे कॅप्टन आणि विजयी संघ या 5 संघादरम्यान आपण या ठिकाणी थोड्या वेळात लॉट्स टाकणार आहोत. विजयी संघाच्या कर्णधारांना सूचना आहे, आपण त्वरित या ठिकाणी या. इथे पहा बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, निर्धाव येतोय. चर्चा करता करता आपण पाहताय धावफलकावरती एक उच्चांक गाठणारी धावसंख्या उभी करतायत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 39 धावा अद्यापपर्यंत जमवल्यात. चर्चा आपण करत होतो श्रेयसदादा वेखंडे यांच्या बाबतीत. युवा पर्व निश्चितच ज्यांच्या माध्यमातून जी बाईक आपण पाहताय स्पॉन्सर केली गेली आहे. इथे पहा बॅटची एज, विकेटच्या मागे झेल, फलंदाज फेल, लागलाय झटका. श्रेयसदादांबद्दल आपण म्हणत होतो, निश्चितच लाखो की बस्ती में दिलदार हस्ती. सातत्यानं ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांना पाठबळ देणारे व्यक्तिमत्व. बाईक पाहताय मालिकावीरासाठी. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि असंख्य कॅश प्राइजेस या ठिकाणी श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून सुपूर्द केली जात आहेत. मित्रांनो, आपण नेहमीच म्हणत असतो, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे त्याचे हात तोडून घ्यायचे नसतात मित्रांनो.
त्याची देण्याची जी प्रवृत्ती आहे ना, दानशूर प्रवृत्ती, ती आपण अंगीकारायची असते. निश्चितच पैसा असंख्य लोकांकडे असतो, मात्र तो दान करण्याची देण्याची धमक ज्या व्यक्तिमत्वामध्ये असते तो खरा दानशूर. चौकार येतोय, 4 धाबांची मदत येते, धावफलकावरती केली जाईल. स्कोरबोर्ड हलतय, पुढे सरकलं ते 43 या आकड्यावरती. 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 43 धाबा. बॅटिंग करत असताना आई गावदेवी असनगाव या संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. दुपारचं सत्र आहे, रणरणत ऊन, आणि निश्चितच या रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम बिरवाडी गावच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण पाहताय. इथं पहा, फटका खेळलाय, कट करतोय, फटका जबरदस्त आहे. फिल्डरसाठी मोठी चेस, क्लासिकल बॅटिंग पेश करतायत, जबरदस्त फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. या स्पर्धेची नवलाई आज आपण पाहाल तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गायली जाते. फार कमी स्पर्धा असतात शैलेश सर, ज्यांना आपण ऑलवेज 500, 600, 1000 वॉचिंग युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. यावेळेस हा सुद्धा फुलटोस घेऊन फटका मारलाय, जबरदस्त आक्रमण बॅट्समन मयूरनं केली आहे. हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मयूर भरारी, षटकार. चौकार षटकारांची आतिषबाजी. शिवा. इथं पहा, पुन्हा एकदा विकेट कीपर बीट झालाय, चेंडू चाललाय, नशिबाची साथ सुद्धा मिळतीये. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्या षटकामध्ये आपण आहोत. लास्ट ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. शिवा गोलंदाजी करतोय, 4 चेंडू त्यानं फेकलेत, 18 धाबा खर्च केल्यात. त्याला कमबॅक करावं लागेल. गावदेवी आटगाव संघासाठी चाललेलं हे 4थं षटक. शेवटच्या षटकात आपण आहोत. आक्रमक हल्ला बोल. इथं पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अद्भुत अंदाज. इनफॉर्म बॅट्समन मयूर खेळतोय आणि सरळ भिरकावले सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी, षटकार. षटकार येतोय, 6 धावांच्या मदतीनं धावफलक फ्लाय करतय. आपण चमचमत्या बाईक्स समोर पाहताय. अगदी आपली श्रेयसदादा वेखंडेंनी प्रस्तुत केलेली मालिकावीराची बाईक आपण पाहताय. त्याच्याच बाजूला अगदी आमच्या मंचाच्या समोर ज्या 2 चमचमत्या बुलेट्स आपण पाहताय, अर्थातच पॉलिडियम ऑटोमोटिव्ह रॉयल एनफिल्ड शोरूम शहापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहताय प्रदर्शित केल्या जात आहेत. ज्या ज्या बुलेट लवर्सना बुलेट घ्यायची असेल मित्रांनो, जरूर भेट द्या. शहापूरला शोरूम आहे. अर्थातच पॉलिडियम ऑटोमोटिव्ह रॉयल एनफिल्ड शहापूर या शोरूमला नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या बुलेटची धडधड आपल्या घरापर्यंत पोहोचवा. फटका चांगलाय, लाजवाब स्ट्रोक, शेवट गोड केलाय. मयूरची मयूर भरारी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विठ्ठलराव खाडे स्मृती चषक, षटकार. चार षटकांचा पूर्वार्ध इथं संपला. 69 धावा जमवल्या, 70चं टार्गेट. ई स्टार कोसले संघाचे प्रतिनिधी आपण या ठिकाणी त्वरित या. लॉट्स टाकले जात आहेत. 2-2 संघांच्या चिठ्ठ्या काढल्या जातील. जी चिठ्ठी खाली राहील त्या संघाला बाय देण्यात येईल. आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील 5 विजेत्या संघादरम्यान आपण लॉट्स टाकत आहोत. आपण जर या ठिकाणी उपस्थित नसाल तर लॉट्सचा कार्यक्रम आपल्या अनुपस्थितीमध्ये केला जाईल. सर्व संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टन कुल, रोहन शेळके. क्वालिफाय झालं तर ही मॅच लागू दे ना, कोणची लागते बघू ना आधी. ही अक्षय निमसेकडून
गावदेवी आडगाव हा संघ जर हा सामना जिंकतोय तर अक्षयदादा निमसे यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी देण्यात येईल. अक्षय निमसे यांच्याकडनं गावदेवी आडगाव संघासाठी परभणी मॅच जिंका, 11,000 रुपये मिळवा. चला लॉट्स टाकले जात आहेत. चला आपण लॉट्स टाकूयात. ईस्टार कोसले संघाचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. प्रथम दोन दोन चिठ्ठ्या या ठिकाणी आपण काढणार आहोत. ज्या दोन संघांच्या चिठ्ठ्या निघतील त्या दोन संघादरम्यान मॅच होईल आणि खाली राहिलेल्या चिठ्ठीला त्या संघाला बाय देण्यात येईल. सामना क्रमांक 1 असेल आडगाव आणि गोठेगर या संघादरम्यान मॅच क्रमांक 1 असेल, द्वितीय फेरीची पहिली मॅच. आणि गंगारोड आणि विजेता संघ या संघादरम्यान सामना क्रमांक 2 असेल द्वितीय फेरीचा. आणि ईस्टार कोसले या संघाला टॉप 3 मध्ये आजच्या दिवसाच्या आपण या ठिकाणी दाखल करत आहोत. निश्चित आपल्याला सामने पाहायला मिळतील. कोसले संघाला बाय मिळाली, टॉप 3 मध्ये दाखल होत आहेत, अभिनंदन. त्याचबरोबर आडगाव आणि गोठेगर या दोन बलाढ्य संघादरम्यान मॅच होईल. गंगारोड आणि विजयी संघ अशा पद्धतीने एक मॅच असेल. सामना आपण चालू करतोय. द्वितीय सत्राला सुरुवात होत आहे. नाणेफेकीचा कौल पार पडलाय. झेंडा आडगाव या संघाने टॉस जिंकलाय आणि काय घेतलं आडगाव, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि गोटेगर बी या संघाला बॅटिंग करताना तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट मॅच बिग फाईट मुकाबला. तत्पूर्वी आसनगाव आणि आडगाव आणि आसनगाव या दोन संघादरम्यान झुंज चालू आहे. जाऊया मैदानावरती, मॅचला होते सुरुवात. आणि या झुंजीचं वर्णन करण्यासाठी मनोजजी कारवे सर पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला जोडले जात आहेत. दुपारचं बिरवाडीकरांचं आदरातिथ्य त्यांनी स्वीकारलंय. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा आम्हाला जॉईंट होत आहेत मनोजजी कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच, धन्यवाद. नवीन सामना इथे ज्या सामन्याचा टॉस झाला, परंतु ह्या चालू सामन्यामध्ये सुरुवात बघा किती सुंदर झालेली आहे. दुपारच्या ह्या सत्रामध्ये तप्त वातावरणामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवून, जिभेवरती साखर ठेवून खेळ सुरू आहे. आमच्या आयोजन समिती सुद्धा लक्ष देऊन आहे, परंतु प्रेक्षक बिचारे उन्हातानाची तमानं बाळगता इथे या स्पर्धेला प्रेम देतायत. इथे मात्र फलंदाज इथे प्रेम दाखवत नाहीये. त्यांनी मोठा फटका मारण्याचा पुन्हा प्रयत्न केला, परंतु त्याला आता जाळ्यामध्ये बरोबर अडकवलं. आणि हा जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅपमध्ये आनंद हा फसलेला आहे. दुःखाचं वातावरण निर्माण झाले खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद. पहिली इनिंग समाप्त झाली. आडगावने टॉस जिंकून बॅटिंगसाठी निमंत्रित केलं होतं आसनगावला. आसनगावच्या टीमनी बहारदार बॅटिंग केली आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 70 धावांचं आव्हान इथे सेट केलं. आणि त्या आव्हानाला सामोरं जात असताना एक विकेटचं पतन, 4 धावसंख्या, खूपच दूरवरती हा चेंडू ठेवला. चेंडूला फॉलोसुद्धा बॅट्समनने केलं होतं. काही हो, मी मारल्याशिवाय सोडणार नाही आहे, हा प्रयत्न होता बॅट्समनचा. जो गौरव आणि सागर आहे मैदानामध्ये, ही जोडी आनंद बाद झाला. आनंदाचे डोई, आनंद तरंग, हे आनंदाचं वातावरण निर्माण केले
मान्य श्री श्रेयसदादा वेखंडे साहेबांनी स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांचे नातू आपल्या आजोबांना इथे मानवंदना देण्यासाठी, त्यांच्या कार्याचा उजाळा करण्यासाठी, कार्याचा आराखडा वधवण्यासाठी, वधून घेण्यासाठी, प्रेक्षकांना आठवण करून देण्यासाठी की अशी एक व्यक्ती होऊन गेली ज्या व्यक्तीने सर्वांची मनं जिंकली आणि ते ह्या फटक्याने सुद्धा मन जिंकलं, ते गौरवने सर्वांचं मन जिंकलं. ह्या सुंदर रिव्हर्स चौकाराने धावसंख्या पोचवली 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. आव्हान मोठं आहे आणि त्यासाठी मोठ्या काळीजाने या आव्हानाला सामोरे जाऊन 70 गाठायची आहे. द्विधा मनस्थिती, लेग वरती चेंडू आणि तिला भिरकावून जातोय. लेगच्या साईडला, लॉंग लेगच्या दिशेने ठोकला षटकार या छोट्याशा चिमुकल्या गौरवने. कोणाला वाटलं सुद्धा नसेल की जो रिव्हर्सचा पवित्रा घेणार होता त्यांनी लगेचच स्टान्स बदलला आणि पुन्हा एकदा त्यांनी त्या डाव्या इष्टीला टाकलेल्या चेंडूला काय लिलिया सहज उचललंय, सहज स्विंग केलंय, पायाच्या जवळून फ्रंट फुटला येऊन पुढे आलाय, पायांचा वापर करतोय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. परंतु गोलंदाजाने अचूक क्षणाला पाहिलं आणि चेंडूला बाहेर नियंत्रित केलं. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 70चा पाठला करत असताना पहिल्या षटकानंतर एक गडी बाद. टीम आडगावची धावसंख्या 15वर, 15 ऑन द बोर्ड. मगाशी खाडे सरांनी चांगला उल्लेख केला की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. याचा अर्थसुद्धा त्यांनी समजावून सांगितलं की पैसा वगैरे घेणं नसतं, त्याच्यामध्ये आदर्श घ्यायचा असतो. जो स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांनी आदर्श जो निर्माण केला तो आदर्श तुम्हाला सुद्धा घ्यायचा आहे, आजमावाचा आहे. त्यासाठी तुम्हालाही फक्त आम्ही वस्तू ठेवलेल्या आहेत, वस्तूरूपी तुम्हाला काहीतरी आम्ही देतोय. एखाद्याचं बाईकचं स्वप्न पूर्ण होईल, एखाद्याचं चॅम्पियन पदाचं स्वप्न पूर्ण होईल. तर यामधून आदर्श तुम्हाला काय मिळणार आहे की तुम्हाला कोणतरी काहीतरी देतंय, ज्याने जगाला खूप काय दिलं, ह्या परिसराला दिलं, या अखंड महाराष्ट्राला दिलं. भारतवर्षात सुद्धा, भारत विश्वात सुद्धा या व्यक्तीचं नाव आहे, खाडे सरांचं नाव. खाडे विद्यालयाचं नाव सुद्धा फार मोठं झालं आहे. तर श्रेयसदादांनी सुद्धा तेच पाऊल पुढे केलं की मी सुद्धा काहीतरी देणं लागतोय. मी समाजकार्याचा जो वारसा घेतला आहे, हातखंडा घेतला आहे, तर मला वारसा अशा क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा पुढे नेता येईल. आणि क्रिकेटची त्यांची सेवा, पंचांचा इथे नोचा इशारा, कारण क्रीजच्या बाहेर टप्पा पडलेला आहे स्टंपच्यावरून जात असताना. आणि म्हणूनच खाडे सर म्हणाले की तुम्हाला देणाऱ्याकडून पाहिजे तेवढं घ्यायचं आहे, पण तो आदर्श घ्या. म्हणून उल्लेख छान आहे त्या कवितेमध्ये केलेला की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी डाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा चंद्रभागेतून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हातही घ्यावे. तो एक दिवस आताच समजायचा आहे, आताच तो क्षण आहे की तुम्हाला हा आदर्श जोपासायचा आहे. श्रेयसदादा वेखंडेंचा, स्वर्गीय विठ्ठलराव साहेबांचा आदर्श तुम्ही जोपासून या मैदानातून बक्षिसाच्या सोबतीला तो आदर्श घेऊन जा की अशी कोणतरी व्यक्ती होऊन गेली, तिने पूर्णपणे स्वतःचं आयुष्य जनसामान्यासाठी अर्पित केलं. आणि अशी कोणतरी आता व्यक्ती आहे श्रेयस वेखंडे नावाची, जी व्यक्तीसुद्धा आपल्या तरुणांना पुढे नेऊ पाहते. त्या व्यक्तीचा आपण आदर्श आपल्यामध्ये ठेवला तर आपल्याला तो परिस्पर्श होऊ शकतो आणि त्या परिस्पर्शाच्या माध्यमातून आपण सुद्धा आदर्श व्यक्तिमत्व बनू शकतो. पंचांनी इथे थर्ड पंचांचा इशारा केलेला आहे त्या बिमरसाठी. आणि बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. बॅट्समनने डिमांड केल्या त्या फुलटॉससाठी. बघा धावसंख्या एव्हाना 17 झालेली आहे. एक गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अभि सावंत सर पाहतीलच. चहूबाजूला आज मैदान भरलंय बघा, ज्यामध्ये अनेक खेळाडू आहेत आणि अनेक प्रेक्षक सुद्धा उन्हात सुद्धा बसलेत. म्हणून तर ही आदर्श स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेला अनेक वर्ष प्रेक्षक मायबाप भरभरून प्रेम देत असतं. फेअर डिलिव्हरी. सरांचं म्हणणं की चेंडू खाली ड्रॉप होत होता, डीप होत होता असं सांगितलं आणि त्या अनुसारच हा फेअर घोषित केलाय. धावसंख्या 18.
षटक क्रमांक दुसरं पवनच्या माध्यमातून. पवन, हवा, वारा, एक पवन किणेचा वारा, हवा माहिती असेलच आपल्याला. गोरसेचा सुपुत्र इथे हा गौरव, अगदी गौरव प्राप्त करतोय बघा. सेफ शॉट आहे, तिघांच्या मध्ये टप्पा पडलाय, पायांचा प्रॉपरली वापर करतोय. दीड बॅट एवढा पण नाहीये, परंतु त्याची बॅट काय तळपते बघा. याला म्हणतात तुमचं कॉन्फिडन्स, तुमची हिंमत. मूर्तीला हिंमत नाहीये, मूर्तीला महत्व नसतं, कीर्तीला महत्व असतं. आणि त्यांनी ते दाखवून देतोय तो इथे. गौरव नावाचा फलंदाज, आडव्या बॅटचा वापर इथे आणि सहज सोपा झेल सोडलाय. लॉंग ऑफला महाग पडू शकतं, कारण गौरव छोटासा खेळाडू नाहीये. हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे, ज्याने धमाका करून सुद्धा दाखवलाय आधीच्या षटकामध्ये. गौरव आणि सागरची जोडी जमली. यावेळेला ड्राईव्ह केलाय, ओव्हर पिच घेतला, ऑफस्टिकच्या बाहेर होता, पण चेंडू नियंत्रित करण्याचा प्रयत्न होता वाईड यॉर्करचा, परंतु त्याला पुढे येऊन फ्रंट फूटला येऊन ड्राईव्ह केलं होतं. फ्रंट फूट ड्राईव्ह. एका धावेचे समाधान मारावं लागतं. चौकार षटकाची आतिषबाजी थांबली आहे. पहिला 9, त्यानंतर वाईट, त्यानंतर 0, 1, 2, 1, 1 असा लेखाजोखा या षटकाचा. पृथक्करण इथे चेंडूच्या खाली बॅटला घुसून फटका छान पद्धतीने मारलाय कसून. हा गौरव आहे, गौरवांकित ठोकलाय याने स्वर्गीय विठ्ठलराव स्मृती चौकार. सात चेंडूंमध्ये 17 धावा केल्या गौरवने. संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे 26 वर. एक गडी बाद. रिवर्स, ओ माय गॉड, ये तो जरूर छोटा पैकेट बड़ा धमाका है. बजाओ ताली इसके लिए और बजाए तालियां ये चौके के लिए.
9 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. तर रतन टाटा साहेब नेहमी म्हणायचे की दोस्तों, मैं निर्णय लेने में विश्वास नहीं रखता, निर्णय कोई भी हो, जो निर्णय लिया है उसको सही साबित करने में विश्वास रखता हो. फार मोठं वाक्य आहे. म्हणजे टॉस हारला तरी सुद्धा तुम्ही त्याच्या विपरीत खेळू शकता हे दाखवून दिलं आसनगावच्या फलंदाजाने. म्हणून टॉस हारो किंवा जिंको, तुम्ही सामना कसा जिंकता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या विरुद्ध टॉस गेला, परंतु त्याने टॉसच्या आगेच बॅटिंग अशी करून दाखवली की ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली त्याला सुद्धा इथे नाकीनऊ आलेला आहे. म्हणजेच आसनगाव संघाला इथे बघा दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. दोघे भाऊ आहेत. घरी पण कसं असेल काय माहिती, मैदाना पण तसंच आहे. असू द्या असू द्या, हा ॲग्रेशन पाहिजेच. ॲग्रेशन फार महत्त्वाचं आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे. एकमेकाला ताशेरे ओढता आले पाहिजेत जेणेकरून तो सुधारणा करेल. हो हो, नाही नाही, आत्ता मात्र गौरवला सूर मिळत नाही. पंच सांगतात वारंवार इथे वाईड वाईड वाईड. या षटकामधला बहुतेक हा तिसरा वाईड पडला आहे. हॅट्रिक झाली आहे. हॅट्रिक नाही तर 3 पडलेत लागोपाठ नव्हे. मयूर सुरुवात चांगली केली होती. लागोपाठचे 2 चेंडू सुरेख हाताळले होते, परंतु नुकसान नाही आहे. आसनगाव संघ हो 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 हो, रिव्हर्स काय मारतोय, मस्त अटेम्प्ट करतोय. काय डेअरिंग आहे, डॅशिंग डेअरिंग फ्रॉम गौरव. त्याच्या डेअरिंगला सलाम आहे मित्रांनो. हरलात तरी चालेल, परंतु गौरवसाठी टाळ्या वाजवत राहा. खरंच सांगतो, काय मस्त त्या खेळाडूने लक्ष वेधून घेतले सर्वांचं. खूप छान, भविष्य उज्ज्वल आहे. गौरवला शुभेच्छा आपण देऊया त्याच्या ह्या हिमतीबद्दल. त्याची किंमत भविष्यामध्ये अजून वाढेल. आडवा येतोय बघा. बॅट बहुतेक जास्त जड आहे की काय, पण तो नाही, त्याने त्याच बॅटने मोठे फटके मारलेच सुद्धा. कदाचित स्पेशली त्याला बॅट बनवून देणं सुद्धा आता आवश्यक वाटू लागलंय. त्याचा विचार करतीलच आडगावकर. पाटगावच्या जंगलातून चांगलं लाकूड आणा आणि आडगावच्या गौरवला बॅट करून द्या. धावसंख्या 39. 6 चेंडूमध्ये आता येणाऱ्या 31 धावांची गरज आहे. 6 मध्ये 31. 70चं टार्गेट असताना इथे सामना थोडासा एकतर्फी झाला आहे आणि सर्वात जास्त धावांचं योगदान ते एकट्या गौरवचंच आहे. 1 डाऊन आला आणि भिंतीप्रमाणे उभा आहे. राहुल द्रविडसारखी चिकाटी त्याच्या खेळीमध्ये पाहतो आपण. विराट कोहलीसारखं ॲग्रेशनसुद्धा आहे, म्हणून ते 1 डाऊन अगदी सुप्रसिद्ध झाले. विराट कोहली तर अजून आहेत. राहुल द्रविड चांगले कोचिंगसुद्धा करतायत. 39 झालेत, 31 पाहिजेत. 6 चेंडू 31 धावांची गरज. समोर पुन्हा एकदा तोच गौरव ज्याने एक ठसा उमटवला आहे या व्यासपीठावर. हो हो हो, इथे स्टंपिंग केली आहे. क्लेवर विकेट किपिंग, परंतु सेफ आहे गौरव. स्वतःचा बचाव सुद्धा करतोय. विकेट सांभाळून त्यांनी धावा सुद्धा जोडल्या. आव्हान फार मोठं होतं असं म्हणू शकत नाही, आव्हान पेललं नाही म्हणून, परंतु त्यांनी त्याची क्षमता अगदी 100% दाखवलेली आहे. सकाळी सुद्धा आपण पाहिलं की 86 धावांचं आव्हान होतं एका सामन्यामध्ये. म्हणजे कालपासून 74चा जो रेकॉर्ड होता तो सुद्धा तोडला गेला. आज तर अजून उच्चांक निर्माण झाला आहे गोटेकर संघाकडून, ज्यामध्ये गोरेच्या 69 धावा. डॉट चेंडू डॉट. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे असं वाटू लागलं, कारण थोडासा थकला सुद्धा असेल गौरव. शेवटी तरुण आहे. येस. दुसरी गोष्ट की चांगला टर्न करतात गोलंदाज, फिरकी देत आहेत चेंडूला. कमी पावलाचं रनअप आहे आणि चांगला फिंगर रोल करून व्रीजचा वापर केला जातोय, मुठीचा वापर, मनगडाचा वापर. वा, छान चेंडूला फिरवतोय. आता मात्र हा फटका उडायला झेल आणि विकेट किपर तिथे आता मात्र आपल्या ग्लोव्जमध्ये विसावून घेतोय तो झेल. फलंदाज गौरव बाद. वेल डन बॉय, वेल डन. टाळ्या वाजवा गौरवसाठी. जाता जाता सामना हरला तरी चालेल, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकणारी खेळी ज्यांनी साकार केली तो मिस्टर गौरव, ज्याने 22 धावांची छान खेळी साकार केली 15 चेंडूंमध्ये. आमचे UTCचे कॅमेरामॅन सुद्धा त्याला शेवटपर्यंत टिपत होते. त्यांना सुद्धा भुरळ पाडली त्याने. असे खेळाडू फार दुर्मिळ असतात की ते इतक्या कमी वयामध्ये
या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषकामध्ये आपली छाप सोडून जाऊ शकतात, त्याचं एक उदाहरण, जागतं उदाहरण आपण पाहिलं गौरव नावाचं. आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज आलाय, लेफ्ट हँडर दीपक. 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. 31ची गरज. दीपकने खेचून मारण्याचा प्रयत्न, लपेटून घेतलं चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेरून, ऑन साईडला तटवलाय, तिथे कव्हरिंग केलंय सीमारेषेच्या लगत. एक धाव पूर्ण झाली. लास्ट डिलिव्हरी. धावसंख्या 40. 30 धावांचा फरक आहे जिंकण्यासाठी, 29चा फरक आहे. हो 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 हो, उडवलाय उडवलाय उडवलाय. इथे फार मोठा शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांची मनं जिंकून जातोय हा सुद्धा सागर. सागरा प्राण तळमळला तुझ्या या खेळीसाठी. नक्कीच मला तरी वाटतं की आसनगाव संघ हा नवख्या खेळाडूंना, आडगाव संघ नवख्या खेळाडूंना घेऊन खेळतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. आसनगाव संघाने विजय इथे स्थापित केलाय आणि त्या विजयामध्ये मयूरची मोठी चांगली इनिंग आहे, ज्यामध्ये 5 सुंदर चौकार, 2 खणखणीत षटकार समाविष्ट, 4 षटकार आणि 5 चौकार अशी मोठी खेळी साकार करणारा मयूर ठरलाय सामन्याचा शिल्पकार. धन्यवाद. आपल्या विनंतीस मान देऊन पॉलिडियम ऑटोमोटिव्ह रॉयल एनफिल्ड शहापूरचे शोरूम शहापूरचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आदिनाथजी लकडे, मॅनेजर मीरा रोड आसिफ खान सर, त्याचबरोबर मॅनेजर दिनेशजी ठाकरे सरांची या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभली. आपण जरूर या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात, आपलं मनापासून हार्दिक आभार. ज्यांना कोणाला नवीन कोरी बुलेट घ्यायची असेल, बुलेटची धडधड आपल्या घरी न्यायची असेल तर जरूर जाऊन शोरूमला भेट द्या आणि बुलेटचा आनंद लुटा. चला जाऊया मैदानावरती. आता मात्र इथून द्वितीय फेरीला सुरुवात होती आहे. बिग फाईट मॅच. सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी जायंट किलरची भूमिका पार पाडली आहे, अर्थातच अन्वित 11 बोरशेती या टीमला परास्त केलं, तो झेंडा आडगाव संघ आणि त्यांना फाईट करेल टेनिस क्रिकेट विश्वाची महासत्ता म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, आई गावदेवी गोठेकर बी, या 2 संघांच्या दरम्यान सामना चालू होत आहे. तर चला, क्लॅश ऑफ टायटन, 2 दिग्गज संघ गोटेगर विरुद्ध झेंडा आडगाव. ज्याने बोरशेतीला इथे नमवलं तो गोटेगर आणि आडगाव यातील सामना, पण तो तत्पूर्वी आपण मयूरला देऊया मॅन ऑफ द मॅच. मयूर या फास्ट जरा. मयूर फ्रॉम आसनगाव. आसनगावच्या पुढे आडगावची गाडीच गेली नाही, आसनगावलाच थांबली. लास्ट डेस्टिनेशन आडगावचं ठरलं. या पटकन या. आणि सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील सोमनाथ खाडे सर. मोठी लढाई प्रेक्षको. जेवायचे बाकी असाल तर जेवण थोडंसं बाजूला ठेवा, अर्धा तास